नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने निघाले आहे। हा आता शेवटचा लढा म्हणत त्यांनी आरक्षण घेऊनच आपण परत येऊ असा नारा दिला। सरकारकडून त्यांना मुंबईच्या आधीच थोपवण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु त्यात सरकारला यश आले नाही। अर्थात जरांगेंच्या आंदोलनामुळे याआधीही युती सरकार समोर मोठे आव्हान उभे झाले होते, परंतु त्यावेळी सरकारने कूटनीतीचा वापर करून वेळ मारून नेली होती। लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा संबंध मराठा आंदोलनाशी जोडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। स्वतः जरांगेंनी त्या निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचे आवाहन केले होते, परंतु नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी सगळे संदर्भ बदलले। जरांगे फॅक्टरचा ज्या मराठवाड्यात अधिक जोर आहे त्या मराठवाड्यातून भाजपचे सर्वाधिक आमदार विजयी झाले। खरे तर राज्याच्या सगळ्याच भागात महायुतीला मोठे यश मिळाले। त्या निकालाने नाउमेद न होता जरांगेंनी आपला लढा पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आणि नव्याने आंदोलनाची घोषणा केली। मागच्या वेळी जरांगेंना मुंबईच्या वेशीवरून परत पाठवण्यात सरकारला यश आले होते, परंतु त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। जरांगे आजही एकनाथ शिंदेंचे कौतुक करतात। अजितदादांच्या बाबतीतही ते फारसे नाराज नाहीत। त्यांचा सगळा रोष हा फडणवीसांवर आहे। फडणवीस भाजपमधील अतिशय ताकदवर नेते आहेत आणि त्यांच्यात तर त्यांना आव्हान देण्याच्या स्थितीत कुणीही नाही, परंतु मुख्यमंत्री पदाची सुप्त आकांक्षा बाळगणाऱ्या काही लोकांचे पडद्याआडून फडणवीसांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न नेहमीच सुरू असतात। जरांगेंचे हे आंदोलन अशा काही शक्तींसाठी जणू काही वरदानच ठरते आहे। जरांगेंचे आंदोलन वाढावे, यशस्वी व्हावे म्हणून सत्ताधारी युतीतील काही नेते प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। खरे तर जरांगेंच्या मागण्या जुन्याच आहेत, त्यावर आतापर्यंत बराच खल झालाय आणि सध्या हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। त्यामुळे ही कोंडी सहज फुटणार नाही आणि याची कल्पना सगळ्यांनाच आहे। परंतु फडणवीसांच्या खात्यात एक मोठे अपयश जमा करण्यासाठी या आंदोलनाचा वापर सत्ताधारी युतीतीलच काही लोक करत असतील तर फडणवीसांसमोरचा पेच अधिक जटिल होणार यात काही शंका नाही। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।